चंद्रभागेच्या तीरी तो पहा विठेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही एवढे टकाटक सकाळी 7:15 वाजता आहेत. याचं कारण एक आहे की आम्ही चाललेलो आहे पंढरपूरला. आज आमची ट्रिप आहे पंढरपूरला. आमची गाडी आलेली आहे, आम्ही आता निघणार आहोत. बाहेरचं दाखव, गाडीचं रोड मधून दाखवलं. नटून खटून रेडी झालेली आहे आणि निघालेली आहे प्रवासाला. ही दिवस पुढे आला बोल ना त्यात, बोल झेंड्याचा की झेंड्याचा यार, बोल की मंडई बघा, रात्री खूप जास्त पाऊस झालेला आहे, सगळी जमीन ओली झालेली आहे. शकतो ना वाटल्यास करायला. तर मंडळी तुम्ही बघू शकता, आम्ही आलो आहोत पंढरपुरामध्ये आणि मी आता सध्या चंद्रभागेच्या काठाला आहेत. आणि भीमा नदी कुठून चालू होती? भीमा आणि चंद्रभागा दोन्ही एकत्रच आहे. तुम्ही बघू शकता, हे आता खाली गेले आंघोळ करायला. चंद्रभागेच्या तीरी तो पहा विठेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. म्हणा की जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. आंघोळीसाठी तिकडं घाण आहे थोडी, त्यामुळे आम्ही इकडं आलोत. वारकरी बांधवांचं हे म्हणजे त्यांचा निर्णय असतो, त्यांनी कशी स्वच्छता ठेवायला पाहिजे, काय करायला पाहिजे ते आपल्या हातात आहे. चंद्रभागे स्नान तुका मने हेची दान. बघा कसं पोहते. जागा होईल, जागा होईल. कसं वाटलं चंद्रभागेत आंघोळ करून? चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. एवढं ध्यानात ठेवतो काय बाबा, अहंकाराचा वारा न लागू राधसा माझ्या विश्वदासा भाविकाशी कल्याण जामुखी नदान पांडुरंग मागणी ते तुझं प्रत्याय देशील तरी पाय पांडुरंगा. या संताशी निर्विहेच म्हणजे ते आणि काही न मागो देवा. तुका म्हणे आता उद्धार तो होई मज ठेवू पायी संतांचे. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम तुकाराम तुकाराम. पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अहंकाराचा वारा ना, अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विश्वदासा भाविकाशी. त्याचा अर्थ काय? तू सगळंच आम्हाला विचार, तू काय करतो? होय, ऐकायचं काम करतोय मी. फिरतो मी ऐकायचं विचारतो. मी ऐकायचं काम करतोय. चंद्रभागेच्या काठी पिंड हे पवित्र आहे. इथं तरी चंद्रभागेचे स्नान करतात लोक. इकडं पाणी नाही सोडलं, त्यामुळे आम्ही वरती गेलो होतो. तिकडं पाणी सोडलेलं आहे वरती तिकडं. आणि आता इथं एवढी घाण आहे, इथं नाकाला तोंडाला रुमाल लावून चालावं लागतंय. माझ्याकडे काय माझे फोटो कशाला, माझे फोटो कशाला काढतो. म्हणजे इथं वेगवेगळ्या गावचे वेगवेगळ्या देवस्थानाचे मठ आहेत. आपल्या गावचा आमचा स्पेशल एक मठ आहे. प्रत्येकाचे आहेत इथं. आता आम्ही आमच्या मठाकडे चाललेलो आहोत. भगवानगडाचा मठ आहे एवढा मोठा.
आणि याच्या पाठीमागं ते संत नानाबाबा गीते त्यांचा मठ आहे दिघोळचा. दिघोळकरांचा मठ. आज रसाचा कार्यक्रम आहे. या जेवायला आम्ही इथं मठात जेवायला बसलो होतो का. हा आहे भगवान बाबाचा मठ पंढरपूरमध्ये. भगवान बाबाच्या पादुका आणि इथं पूर्ण भक्त निवासाची सोय आहे. लागलो होतो आता वाजले आणि तिथून इथपर्यंत आलो. आणखी भरपूर लांब जायचंय. चंद्राच्या आकाराची चंद्रभागा का. हस गाय जलपरी बघा ना तुम्ही पाण्यात. कुठे जलपरी ते बघा ते बैलगाडी पण जलपरी बघा. ही गाय ती जलपरी 2 तास बोलते. बाप असं इथं फेकावं लागेल. तंबाखू चुना डबी किती डब फेकले बघा. सव्वा 4 3 तास झालेत आम्ही सभा मंडपापाशी आलो. आता बघा मंडळ कचरा. इकडं काय बघा आणि इकडं काय बघा. तिकडं काय बघा आणि इकडं काय बघा. काय त्याचे आता भाकरीला परत येतात गाईज बघा. झुणका भाकर. मंडळी आहेत नामदेव पैरी. आपण जे आलो तर रोड हे काही ठेवणार नाही. हां हां काय नामदेव पैरी. शकू ते मोबाईल साईड. गाईज ह्या 2 आज्या त्या पूर्णपणे वाकून गेलेल्या आहेत, पण तरीसुद्धा आज गजानन महाराजाच्या मठामध्ये आलेले आहेत. याच्यावरूनच त्यांची महत्त्वाकांक्षा आहे ती प्रतीत होती. खरंच पूर्ण वाकून गेलेल्या आहेत त्या. आखाडीला का नाही
गाईज आमचे दर्शन झालेले आहेत आणि एकदम असे चरण स्पर्श दर्शन आम्ही घेतलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता. कसे चेहरे, नेऊन दिला कॅमेरा काय नेऊन दिला, त्याचे चेहरे खुललेले आहेत. दर्शन एकदम चरण स्पर्श झाले. सगळ्यात मेन म्हणजे ह्यांचं दर्शन झालंय, चरण यांचा आनंद बघा. डायरेक्ट दर्शन झालंय, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? त्याच्यावर का हा त्यासारखं भाग्याचं काय, हा त्याच्यासारखं भाग्य काय ह्या विश्वात असणार आहे? पांडुरंगासारखं मोठं विश्वव्यापक ब्रह्माचं दर्शन होणं म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे का? आमचे बाबा एकदम खुश झालेले आहेत दर्शन झालंय म्हणून. आम्ही सगळे खुश आहोत. आल्यानं संसारा पंढरीशी जाई येतो. तर मंडळी आता आम्ही थांबलो आहे जेवायला. कल्पतरू हॉटेलचं नाव आहे, कल्पतरू फॅमिली गार्डन घेतलंय. नाही नाही तिने काय होतंय हे सुद्धा चेहऱ्यावर नाही जाणवलं. आपला मेनू आलेला आहे. कोणता मेनू? बाजारी आमटी. बाजारी आमटी. पंढरपूरला येत आणि या रोडला कोणता रोड आहे? पंढरपूर रोड कोणता आपला तिकडे? जामखेड. खाडा जामखेड त्या रोडने जाताना कल्पतरू हॉटेल. कशी होती आमटी? एकच नंबर. चेहरे बघूनच कळतंय सगळे घामाघूम. होय. आणि आमचं चिमुकला तर फुसफुस करतंय नुसतं. पी पाणी. आजीबाई इकडे बघ. हा इकडे बघ. मंडळी फक्त पायाचं दर्शन झालंय त्याची खुशी आहे. आमचं फक्त दर्शन झालंय पायाचं, त्याची तू गप चिडू नको मला, नाही तर बघ त्याचा सांगितलं आनंद नाही आहे हा. तू घेतलं काय मी घेतलं काय? एकच झालं. मग कोणाचं काढायचा?